नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झाला आहे 13 ऑगस्ट 2026 रोजी. श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाची पूजा आपल्या घरामध्ये आवश्यक करावी. तसेच श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करणं आपल्याला शक्य नसेल तर श्रावणात प्रत्येक दिवशी शिवलिंगाची पूजा कशी करायची, ही पूजा करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात, आपल्या घरात शिवलिंग नसेल तर काय करावं आणि पार्थिव शिवलिंगाची स्थापना कशी करावी, त्याची पूजा कशी करावी, विसर्जन कसं करावं, पार्थिव शिवलिंगाचं महत्त्व काय, शिवलिंगाची पूजा करताना काय करावे व काय टाळावे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता बघा, बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये शिवलिंग नसतं. अशा वेळेला त्यांनी काय करावं, शिवलिंगाचं प्रतीक म्हणून आपण सुपारी घेऊ शकता आणि आणखी एक उत्तम उपाय म्हणजे पार्थिव शिवलिंगाची स्थापना करायची. भगवान शिवशंकरांच्या आवडत्या सेवांपैकी एक महत्त्वाची सेवा म्हणून पार्थिव शिवलिंगाची पूजा. पार्थिव म्हणजे पृथ्वी, पृथ्वी म्हणजे माती आणि मातीपासून तयार केलेल्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग असे म्हणतात. आता श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी किंवा दररोज आपण पार्थिव शिवलिंगाची स्थापना करून म्हणजेच आपल्या हाताने शिवलिंग बनवायचं मातीचं, त्याचं पूजन करायचं आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं. शिवलिंगाचे जे अनेक प्रकार आहेत, जसं स्फटिकाचं शिवलिंग, पारदर्शी शिवलिंग, दगडाचं शिवलिंग, धातूचं शिवलिंग, या सर्वांमध्ये अत्यंत शुभ, सर्वात शुभकारी जर कुठलं शिवलिंग असेल तर ते आहे पार्थिव शिवलिंग. पार्थिव शिवलिंगाचे पूजन जर आपण श्रावणामध्ये किंवा महाशिवरात्रीला जर केलं तर भगवान शिवशंकर प्रसन्न होतात, इच्छित वर देतात. तसेच अशा व्यक्तीला अपमृत्यूचे, अपघाताचे भय कधीच राहत नाही. त्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. त्याच्या घरामध्ये नेहमी सुखशांती राहते, प्रसन्नता राहते आणि भगवान शिवशंकर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. आपली जर एखादी मनोकामना असेल, जसं विवाह जुळत नसतील, संतती किंवा आरोग्याचे प्रश्न असतील, कुठलीही मनोकामना असू द्या, आपण संकल्प करून श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंगाचं पूजन करा. भोलेनाथ आपल्या सर्वांची मनोकामना नक्की पूर्ण करतील. पार्थिव शिवलिंगाचं पूजन करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे. समजा आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी जर पार्थिव शिवलिंगाचं पूजन करणार असाल, आपल्या त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे लागेल आणि श्रावण महिन्यात तर आपल्याला मांसाहार करायचाच नाही. त्यामुळे शाकाहारी राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पार्थिव शिवलिंगाचं पूजन करत असताना शरीराने आणि मनाने सुचिरभूत राहणं, शांत राहणं, मन निर्मळ ठेवायचं. आता बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण पार्थिव शिवलिंगाचं पूजन कधी करू शकतो, मी आपल्याला सांगेल. आपण रोज शिवलिंगाचं पूजन करू शकता, मात्र रोज शक्य नसेल, आपल्याला रोज पार्थिव शिवलिंग बनवायचं आणि त्याचं पूजन करणे अशा पद्धतीने आपल्याला शक्य नसेल तर कमीत कमी प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण पार्थिव शिवलिंगाचं पूजन करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी आपण ही पूजा केली तरी देखील चालेल. आता पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं बघा, त्यासाठी माती ही कशी घ्यायची, तर पार्थिव शिवलिंगासाठी जी माती लागते तर ती पवित्र माती असावी. नदीकाठची माती चालेल, शेतातील माती चालेल, तसेच आपल्या झाडाजवळील माती चालेल किंवा वाळू देखील चालेल. आता माती घेतल्यानंतर त्यामध्ये दगड, कचरा किंवा इतर काही असेल तर ते काढून टाका. माती चाळणीने चाळून घ्या आणि ती स्वच्छ करून घ्या. या मातीमध्ये थोडंसं दूध, दही, गूळ, थोडंसं शुद्ध तूप टाकावं. गंगाजल असेल तर आवश्यक टाकावं. शेण, भस्म टाकावं आणि शुद्ध जल देखील टाकावं. एखाद्या तामानामध्ये किंवा चौरंगावरती, पाटावरती आसन म्हणून एखादं पांढरं फूल घ्यावे. त्यावरती मातीचा जो आपण चिखल करतो त्यापासून शिवलिंग बनवायचं. शिवलिंग बनवत असताना आपलं जे मुख आहे ते पूर्वेकडे असावे, उत्तरेकडे असावे, दक्षिणेकडे नको. प्रथम शिवलिंगाचा उंच भाग असतो तो बनवायचा. त्यानंतर त्याची जी जलधारा असते कडेने लिंगाच्या भोवती ती बनवायची आणि शेवटी शाळुंका बनवायची, म्हणजे त्याचं जे टोक असतं शिवलिंगाचं ते बनवायचं. शिवलिंग बनवत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचं मनातल्या मनात पठण करा. आपल्याला माहीत असेल, शिवपुराण या ग्रंथामध्ये पार्थिव शिवलिंगाचा महिमा सांगितलेला आहे. शनिदेवांनी देखील त्यांचे वडील भगवान सूर्य यांच्याकडून शक्ती प्राप्त करण्यासाठी पार्थिव शिवलिंगाची स्थापना केली होती, पूजा केली होती. आणि हे पार्थिव शिवलिंग ज्या वेळेला आपण घरात पूजनासाठी बनवतो, फार मोठी नसावी, जास्तीत जास्त 2 ते 3 इंच उंचीचं, लांबीचं असावं. आणि अशा रीतीने पाटावरती किंवा ताम्हानामध्ये आपण हे शिवलिंग बनवले. आता या शिवलिंगाची पूजा करायची. ही पूजा आपण सकाळी करा किंवा संध्याकाळी करावी. ही पूजा आता कशी करायची तर बघा, नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या किंवा तेलाचा दिवा लावू शकता. कारण आपण जी कोणतीही पूजा किंवा सेवा करतो त्या सेवेचा साक्षीदार म्हणून दीप देवतेला मानलं जातं आणि म्हणून पूजा सुरू करण्याआधी दिवा नक्कीच लावून घ्या. त्यानंतर धूप आणि अगरबत्ती सुद्धा लावायची आहे.
आपण स्वतः पांढरे वस्त्र परिधान करा. पूजेला बसण्यासाठी आसन घ्या. आपल्या कपाळाला, कंठाला, छातीला भस्म लावा. देवघरातील गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. त्यांना तिथेच गंध, अक्षदा, फुले व्हा किंवा स्मरण करा. भगवान विष्णूंचे स्मरण करायचं, पार्वती मातेचं आणि नवग्रहांचे स्मरण करायचं. या सर्व देवतांना नमन करा, नमस्कार करा आणि त्यानंतर शिवलिंगाची पूजा सुरू करायची आहे. बघा, प्रथम भगवान शिवांचंच ध्यान करावं. मनातल्या मनात ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. भगवान शिवाला आपण जलाभिषेक देखील करू शकता किंवा रुद्राभिषेक देखील करू शकता. पार्थिव शिवलिंगावरती प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं. त्यानंतर पंचामृत किंवा दूध अर्पण करा. पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. अभिषेक करताना साधा क्रम लक्षात ठेवा. आधी पाण्यानं, त्यानंतर पंचामृतानं आणि शेवटी पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. हे सर्व अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचे पठण करा किंवा आपल्याला जो मंत्र येत असेल, शिवगायत्री मंत्राचं पठण करू शकता. ओम तत्पुरुषाय विघ्नेय महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात किंवा शिव महिम स्तोत्र आपण पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. त्यानंतर पार्थिव शिवलिंगाला कापसाचे 2 वस्त्र अर्पण करा. त्यानंतर पांढरा चंदन लावावे, पांढरा गंध लावायचा, भस्म अर्पण करावे, पांढरी फुलं अर्पण करावी, बेलपान अर्पण करावे. ओम श्री महेश्वराय नमः धूप दीपानं पार्थिव शिवलिंगाला ओवळायचं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवा. त्या दिवशी जर उपवास असेल, उपवासाचे पदार्थ किंवा फळांचा नैवेद्य दाखवायचा. इतर दिवशी आपण घरात जे बनवाल किंवा एखादा गोड पदार्थ, भगवान शिवाला आवडणारा खीर वगैरे असं आपण किंवा दुधाचे पदार्थ याचा नैवेद्य दाखवायचा. तुमच्या श्रद्धेनुसार दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे. आता यानंतर गणपती बाप्पाची आरती करा. भगवान शंकरांची आरती, देवीची आरती करा. आरती झाल्यानंतर भगवान शंकरांना मनापासून नमस्कार करा आणि आजच्या या पूजेमध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा अशी मनोभावे प्रार्थना करा. अशा पद्धतीने विधिवत या पार्थिव शिवलिंगाचं पूजन करावे. पूजा झाल्यानंतर भगवान शंकरांना मनापासून नमस्कार करावा. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती महादेवांना सांगा, पण त्यासोबतच एक सुंदर प्रार्थना देखील नक्की करा. हे महादेवा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या आणि माझ्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या. माझ्या इच्छा पूर्ण करा. कारण आपण पूजा फक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करत नाही, तर भगवान शिवप्रती आपली श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा पूजा करत असतो. ही पूजा आपण सकाळी पण करू शकता. सकाळी शिवलिंगाची स्थापना करून लगेच पूजा करायची किंवा संध्याकाळच्या वेळेला प्रदोषकाळी आपण अशा पद्धतीने शिवलिंग आपल्या हाताने तयार करून त्याचं पूजन करावं आणि आरती करावी. बघा, श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी आपण अशा पद्धतीने पूजन करू शकतो. पार्थिव शिवलिंग बनवून त्याचं पूजन करणं आणि आपण रोज जरी असं पूजन करणार असाल, रोज या शिवलिंगाचं विसर्जन करायचं. म्हणजे काय की समजा सकाळी किंवा संध्याकाळी आपण पार्थिव शिवलिंग बनवलं, त्याचं पूजन केलं तर फार दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं विसर्जन करावं. जर आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंग तयार करून त्याचं पूजन करणार असाल तर मग विसर्जन कधी करायचं? मग आपण मंगळवारी सकाळी या पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन हे करावे. आता विसर्जन हे कशा पद्धतीने करायचं? विसर्जन आपल्या जवळपास कोठेही वाहतं पाणी असेल त्या ठिकाणी जाऊन आपण पाण्यात विसर्जन हे करू शकतो. आणि दुसरी पद्धत, आपल्या घराजवळ किंवा घरामध्येच एका बादलीमध्ये शुद्ध जल घ्यायचं, चांगलं पाणी घ्यायचं, शिवलिंगाला भस्म लावायचा, महादेवांचं स्मरण करायचं आणि माझं या पूजेमध्ये जर काही राहिलं असेल तर मला क्षमा करा असं म्हणून हे जे पार्थिव शिवलिंग आहे तर ते त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं. शिवलिंगावर थोडंसं पाणी टाका आणि अगदी हळुवारपणे हाताने ते मातीमध्ये मिसळून द्यायचं आहे. शिवलिंग जोरात फोडायचं नाही किंवा तोडायचं नाही. अगदी प्रेमानं आणि भक्तिभावाने ते विसर्जित करायचं आहे. आणि हे जे पाणी असतं ते आपण झाडाला घालावं, तुळशीला मात्र घालू नका. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वच्छ पाण्यामध्ये आपण शिवलिंगाचं विसर्जन हे करू शकतो. पूजा झाल्यानंतर लगेच घाईघाईने शिवलिंगाचं विसर्जन हे करू नये. पूजेचा दिवा शांत होऊ द्या. पूजेमध्ये ठेवलेला प्रसाद घरातील व्यक्तींना खायला द्या. पूजेमध्ये ठेवलेली दक्षिणा तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता किंवा तुमच्या श्रद्धेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला देखील देऊ शकता. पूजेमध्ये वापरलेली फुलं, पानं कचऱ्यामध्ये न टाकता बागेतील मातीमध्ये तुम्हीही टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकता. 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा नक्कीच करू शकता. दररोज पूजा करणे शक्य असेल तर दररोज करा. दररोज करणे शक्य नसेल तर श्रावणातील सोमवार, प्रदोष किंवा तुमच्या श्रद्धेनुसार शुभ दिवशी ही पूजा करू शकता. महादेवाच्या पूजेसाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही. साध्या पाण्याने, बेलपत्राने आणि मनापासून केलेल्या ओम नमः शिवाय
हा मंत्राचा जप केल्याने सुद्धा तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवाही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव असू द्या. आता शिवलिंगाची पूजा करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्ष देऊन कराव्यात. काही चुका आपल्याला पूर्णपणे टाळायच्या असतात. नंबर 1, शिवलिंगावरती प्रामुख्याने दूध आपण जे अर्पण करतो ते कच्चं दूध असावं. ते उकळलेलं गार केलेलं दूध नसावं. तसेच पिशवीतील दूध देखील वापरू नये. नंबर 2, शिवलिंगावरती हळदी कुंकू वाहू नका, तुळशीपत्र वाहू नका. शिवलिंगाला पांढरा गंध किंवा भस्म अर्पण करावं. शिवलिंगावरती पांढरी फुले अर्पण करा. शिवलिंगावरती बेलपत्र वाहताना ते उलटं व्हावं, म्हणजे शिरा ज्या असतात त्या आपल्याला दिसल्या पाहिजेत. देठाची बाजू शिवलिंगाकडे आणि पानाचं टोक आपल्याकडे अशा पद्धतीने शिवलिंग व्हावं. नंबर 3, आपल्या देवघरात जे शिवलिंग असतं ते फार मोठं नसावं. 2 ते 3 इंच एवढ्याच उंचीचं शिवलिंग असावं. त्यासोबतच नाग किंवा नंदी नसावा. शिवलिंगावरती सुगंधी द्रव्ये किंवा अत्तर अर्पण करू नये. नंबर 4, शिवलिंग देवघरात ठेवायचं कसं? शिवलिंगाची जी शाळुंक असते किंवा त्याचं जे टोक असतं त्याला सोमसूत्र असं देखील म्हणतात, ते उत्तर दिशेकडे येईल अशा पद्धतीने शिवलिंग देवघरामध्ये ठेवावं. नंबर 5, मंदिरात आपण ज्या वेळेला जाल तर त्यावेळेला शिवलिंगाची पूजा करताना या सोमसूत्राच्या बाजूला बसून पूजा करायची नाही, कारण या दिशेला शिवलहरी हे जास्त प्रमाणामध्ये उत्तेजित असतात. नंबर 6, पार्थिव शिवलिंगाला अभिषेक करत असताना खूप जास्त पाणी टाकायचं नाही शिवलिंगावर, किंवा खूप जास्त प्रमाणात आपल्याला पंचामृत सुद्धा टाकायचं नाही, कारण हे पार्थिव शिवलिंग आहे. नंबर 7, भगवान शिवाला शांतता प्रिय आहे, त्यामुळे मंदिरात गेल्यानंतर घंटानाद जास्त करू नका, टाळ्या वाजवू नका, कारण भगवान शिव हे नेहमीच ध्यानस्थ अवस्थेत असतात. नंबर 8, शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना बेलपत्र आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर चंदन लावून ते शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्रासोबतच शमीपत्र, धोत्र्याचं फूल किंवा फळ, रुईची पानं, पांढरी फुलं, दुर्वा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता. फुलं आणि पानं अर्पण करण्याआधी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि शिवलिंगावर नेहमी पानं फुलं अर्पण करताना ती ओली करूनच घ्यायची आहेत आणि मगच शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. त्याबरोबरच आपण शिवलिंगावर जेव्हा अखंड अक्षदा किंवा पांढरे तीळ, काळे तीळ अर्पण करत असतो तेव्हा ते सुद्धा थोडेसे ओले करून घ्यायचे आहे आणि मगच शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. नंबर 7, भगवान शिवांच्या पूजेमध्ये भस्म, चंदन, अष्टगंध, कापूर, अखंड तांदूळ, कापसाचे वस्त्र, लवंगा, काळे तीळ, पांढरे तीळ, त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुलं, धोत्र्याचं पांढरं फूल किंवा धोत्र्याचं फळ, बेलपत्र, शमीचं पत्र, दुर्वा, रुईचं पान, पूजेमध्ये प्रसाद म्हणून एखादं फळ किंवा खडीसाखर, इच्छेनुसार दक्षिणा यापैकी ज्या वस्तू तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या वस्तू पूजा करण्यासाठी घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे पंचामृत जसे दूध, दही, मध, साखर, शुद्ध तूप हे सर्व पदार्थ अर्पण करावेत. नंबर 8, भगवान शंकरांचे पूजन करत असताना पांढरे वस्त्र परिधान करावे. आपल्या कपाला, छातीला, कंठाला भस्म लावावा आणि सर्वात महत्त्वाचं, भगवान शिवाला भोळाभाव आवडतो. दांभिक भक्ती करू नका. तर साधारणतः एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. शिवलिंगाची पूजा करत असताना या चुका टाळाव्यात. पार्थिव शिवलिंगाची स्थापना करणे, त्याचं विधिवत पूजन करणं हे शिव आराधनेतील एक अत्यंत प्रभावी असं व्रत आहे. आपल्या जीवनातील एखादं संकट असेल, समस्या असेल, आपली एखादी मनोकामना आपल्याला वाटते की ती पूर्ण व्हावी, आपण संकल्प करून किंवा संकल्प न करता श्रावण महिन्यातील कमीत कमी प्रत्येक सोमवारी किंवा जमेल त्या सोमवारी आपण अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंगाचं पूजन करा. आपल्या सर्व इच्छा, आपल्या मनोकामना पूर्ण करणारी ही सेवा आहे, हे व्रत आहे, प्रत्येकाने करावे. ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शिवभक्तापर्यंत शेअर देखील करा. ही माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.